खरं तर सकाळी 7 वाजता आम्हा सगळ्यांना आमच्या आमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणारी ती व्यक्ती म्हणजे आदरणीय अजितदादा. आजही या दिनाला त्यांचा वाढदिवस म्हणूनच आम्ही जयंती म्हणून संबोधित करण्याचं मानसिकता किंवा इतकं धाडस अजूनही मनामध्ये नाही. पुढेही कधी ते होणार नाही. व्यक्ती म्हणून ते आमच्या सोबत असणं आणि आज ते नसणं या गोष्टींचं वर्णन शब्दांमध्ये करणं फार अवघड आहे. मी गेल्या वर्षी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची मला संधी मिळाली. राज्याचे मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सगळे आमदार, सगळे मंत्री, सगळे त्यांच्या वाढदिवसाला गेल्या वर्षी होते. आणि इतक्या आनंदाने आम्ही तो साजरा केला. आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी असं काय होईल असं आम्हाला दुरान्वयी कल्पना किंवा असं ध्यानीमनी सुद्धा कधी विचारामध्ये नाही. आजही जसं इतर आमचे सहकारी धनवदा असतील किंवा आबासाहेब म्हणाले, आजही असा भास होतो की त्यांचा कुठून तरी फोन येईल, कुठून तरी ते या परिसरामध्ये आम्हाला झटकन पाहायला मिळतील. या संपूर्ण भागातून त्यांना ज्यावेळेला मंत्रालयामध्ये येताना बघायचो आणि ते परत कधीच तो आवाज ऐकायला मिळणार नाही, त्यांना कधीच पाहायला मिळणार नाही. आज इतके महिन्यानंतर सुद्धा ती जी भावना आहे आणि तो जो रिकामेपणा आहे, मला वाटतं तो कधीच भरून निघू शकणार नाही. मी आजच्या दिनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन. जिथे कुठे असतील, कदाचित जे सुख त्यांना, जे समाधान, जी त्यांची प्रशंसा दुर्दैवाने हयातीत त्यांच्या झाली नाही, आज सगळीच त्यांची आठवण काढत असताना ती भावना त्यांच्यापर्यंत पोचावी अशीच मी या निमित्ताने प्रार्थना करते.